काल अंबादास दानवे यांनी तुमच्यावर आरोप केले, तुमच्या चालकावर पुन्हा एकदा इबानामाचा आरोप केलाय. संपत्तीची जमिनीचा मोबदला लाटण्यासाठी जावेद शेखने खोटा इबानामा केल्याचा आरोप केला. आणि जावेद शेख हा तुमच्या जवळचा, तुमच्यासाठी सगळं कपट असं. काल जे माझ्या आरोप झाले, माझ्यावर म्हणण्यापेक्षा जावेदवर, आणि हे तुमच्या माध्यमातून काल मला बघायला मिळालं, ऐकायला मिळालं. आणि आरोप मी जे बघितले तुमच्या माध्यमातून, त्याच्यामध्ये असं सांगितलं की जावेद यांनी 1150 कोटीचा हिबानामा करून घेतला आणि हिबानामा केला. आणि आमदार आपला खासदार संदीपान भुमरे यांचा तो चालक आहे, तो माझा चालक आहे, याच्यात मी काही नाकारत नाही. पण मला एक सांगायचं की अंबादास दानवे यांनी पूर्ण माहिती घेऊन हे आरोप करायला पाहिजे होते. अंबादास दानवे यांनी कुठलीही माहिती न घेता, कुठलाही अभ्यास न करता हे आरोप माझ्यावर आणि माझ्या चालकावर केलेले. मला एक सांगायचं, हा हिबानामा एक तर जे कोण बाई आहे जिनं अर्ज दिला तिला मी ओळखत नाही, माझा चालक मी ओळखत नाही, काय वाघमारे म्हणून बाई आहे. आणि हिबामा करून देणारा हा कोणीतरी एक मुस्लिम व्यक्ती आहे, हा होतो का, हा पहिला प्रश्न आहे. दुसरी गोष्ट की माझ्या चालकाचं जन्मतारीख ही 1984-85 आहे आणि हिबानामा हा 1971 मध्ये झालेला आहे. आता मला सांगा, माझ्या ड्रायव्हरचा जन्म, मी त्याला विचारलं तुझा जन्म कधीचा आहे, तर त्यांनी मला सांगितलं 84-85चा माझा जन्म आहे. आणि मग मला सांगा, हा हिबानामा जो झाला हा 1971 मध्ये झाला. मग त्यावेळेस जावेद हा जगात होता का? ज्या वेळेस हिबानामा झाला त्यावेळेस हा जावेद हिबानामा तर होतच नाही. म्हणजे बाई कोण आहे? हिंदू. आणि जमीन कोणाची म्हणतात? मुस्लिम व्यक्तीची. मग हा हिबानामा होतो का? हा एक विषय. दुसरा विषय, हिबानामा जे अर्जात म्हटलेले की 1971 मध्ये झाला, माझ्या चालकाचा जन्म 84-85चा आहे. मग हे कसं शक्य आहे? हे कसं होतंय? हे याचे आपण सुद्धा पडताळणी आपण केली पाहिजे, ह्या मताचा मी आहे. आता तुम्ही त्यांना विचारा ना, हे कसं, तुम्हीच त्यांना विचारा. 1971 मध्ये हिबानामा झाला म्हणतात. अहो, शासकीय यंत्रणेचा गैरवापर केला असेल तर त्याच्यात तुम्ही चौकशी करा. चौकशी करून जो दोषी असेल त्याला तुम्हाला काय कारवाई करता येईल ती करा. मला एक सांगा ना, 1971 मध्ये झाला, मग शासकीय याच्यात काय संबंध आला? पहिली गोष्ट, होतो का हिबानामा? हा हिबानामा होतो का, हा मुळात हा प्रश्न आहे. आणि हिबानामा जो झाला 1971 मध्ये झाला म्हणतात अर्जात. काय, आम्ही तर काही ओळखीत नाही, मी माझा काही संबंध नाही, माझा चालक आहे पण चालक ओळखीत नाही. चालकनं काल बाईट दिली, तुम्हाला चालकानं सांगितलं मी जाटवाड्याला कधी गेलो नाही, आणि ते कोणतं गाव आहे दुसरं, जोगवाडा, त्या गावाला कधी गेलो नाही. आता मुळात मी कागदपत्र काल काढायला सांगितले ज्यावेळेस तुमच्या माध्यमातून बातम्या आल्या. 174 हा गट नंबरच नाही. काय, 174 हा गट नंबर नाही. आणि 154 गटाचा जो विषय आलेला आहे, 154 गटाचे जे काही ते वाद चालू आहे, त्या गटाचे पैसे हे कोर्टात जमा आहे. 2017 पासून हे पैसे जमा आहे ना. कोणते? मला सांगा, जो गटच नाही, गट फक्त 171 पर्यंत आहे. किती तुम्ही समजून घ्या, किती? माझ्याकडे त्याचं हे सगळं
पेपर्स आहे माझ्याकडे. जर गटच 171 आहे तर 174चा हेवा नामाचा काय प्रश्न आला? आणि 154 गट जे आहे 53-54 जे असन 54 तर त्याचे पैसे जे जे काही त्याचा जो मावेजा असन तो मावेजा कोर्टात जमा आहे. आणि त्याचे ते जे मावेजाचे जे भांडणं चालू आहे ते वेगळे लोक नावं आहे त्याच्यात. माझ्याकडे ते नावं बी आहे, पेपर दाखव ते जे नाव आहे माझ्याकडे. तर गट नंबरच 1 ते 54 आहे. आणि मला एक सांगा 171 पर्यंतच गट आहे तर 174चा वादाचा प्रश्नच काय आहे तो हिबानामाचा? हा गटच नाही. 100 नाही. तुम्ही माझ्याकडे पेपर आहे ना सगळे, मी पेपर काढून आणले ना, अधिकारी पेपर आहे. आणि अधिकाऱ्यांना त्याला त्या बैला उत्तर दिलेलं आहे, लेखी उत्तर दिलेले. आता मला सांगा की जर समजा 1150 कोटी हा भाव कोणी काढला? मला सांगा ना, तिथं काय विषय हा वेगळा आहे, आपल्याला घेणं नाही. ते 1000 नाही 10,000 कोटी असेल कोणते, पण गटच नाही, काही हेवानामा झालेला नाही, काही माहिती नाही. तर हे कोणत्या आधारे आरोप केलेले हे? जे आरोप तुमच्यावर वारंवार होतात याच्या संदर्भात खासदारांची बदनामी केल्याप्रकरणी तुम्ही काही अब्रूचा दावा दाखल करणार? मी आतापर्यंत नाही केला, पण मी आता अब्रू नुकसानीचा दावा मी दाखल करणार आहे. आणि अंबादासना काल तुम्हाला सांगितलं की याच्या आधी सुद्धा माझ्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला. काय झालं तर मी सांगतो 27 तारीख आहे त्याची, मी तुम्हाला लेखी देतो माझ्या मोबाईलमध्ये. गेल्यापेक्षा जमीन प्रकरणात हा गेल्यापेक्षा जमीन प्रकरणात नाही, जे बापूला मारहाण झाली, बापूच्या वेळेस जे मारहाण झाली, आणि अंबादासनं तुम्हाला सांगितलं की काहीच झालं नाही म्हणून. अहो आता 27 तारीख आहे कोर्टात. अंबादास खोटं बोलतो. मी दाखवतो तुम्हाला माझ्याकडे हे कोर्टाचं. या प्रकरणात तुम्ही अब्रूचा दावा दाखल करणार? मी या बाबतीत सुद्धा अब्रू नुकसानी दावा दाखल करणार. आणि माझा चालक आहे त्यांना सुद्धा काल सांगितलं की मी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार. मला तुम्ही विचारा ना, अंबादासला तुम्ही विचारा हे काय आहे प्रकरण नेमकं. नुसतं संदीपान भुमरे दिसला का आरोप करायचा? मला एक सांगा. हे आक्षेप आहे की तुम्ही म्हणतात 174 गट नाही. आता समृद्धी महामार्ग सक्षम प्राधिकरण अधिकाऱ्याचं पत्र आहे आणि त्यामध्ये लिहिलं आहे संभाजीनगर येथील शेतकरी जमीन गट नंबर 174 यांच्या नावे हक्कात वगैरे सगळं पुढे आहे ना, माझ्याकडे आहे ना, मान्य केलंय. हा तोच कागद आहे त्यांचा. त्यांनी हे मान्य केलंय की 1150 कोटी रुपये बाजारभाव आहे. त्यांनी गट मान्य केलाय हे सांगण्याचा प्रयत्न करतो. मी काय सांगतो, माझ्याकडे जे लेखी आहे त्याच्यात त्यांनी उत्तर दिलेलं आहे ना. नाही, जे त्यांचा जे पेपर्स आहे ना सगळे त्याच्यात हे नाहीच ना. तुम्ही त्यांनी पेपर पण खोटे बनवले असं नाही. आता त्यांना माहित ते काय केलं त्यांनी. हवा मी कशाला बोलू. हवा हे पेपर त्याच्यात बघा ना तुम्ही 174 गट नंबर आहे का? हा त्याचा अर्थ आपल्या ड्रायव्हरने त्या भागात जमीन घेतलीच नाही. घेतली नाही. मी 1000% सांगतो, कारण तो सांगतो त्यांना स्वतः बाईट दिली ना. आता मला माझा ड्रायव्हर आहे, पण मी त्याला खात्रीपूर्वक विचारलं काही तुमचा व्यवहार झालेला आहे का? तो म्हणे साहेब मी त्यावेळेस ह्या जगातच नव्हतो, माझा जन्मच 85चा आहे, 84-85चा. आणि ह्या काहीतरी जो आरोप आहे तो 1971चा आहे. आणि त्या बैला मला वाटतं सक्षम अधिकाऱ्यांना उत्तर सुद्धा दिलेलं आहे लेखी, बरं का. लेखी उत्तर आहे माझ्याकडे. त्या बैला जे उत्तर दिलं ना ते त्याचं सुद्धा माझ्याकडे पेपर आहे. हे काय 174 आहे ना, त्याचा आता सर्वे नंबर 89 झाला. सर्वे नंबर राहिले नाही ना आता. त्यावेळेस सर्वे नंबर होते, त्यावेळेस सर्वे नंबरचे गट नंबर झालेले. ते ऐकून घ्या, ते सर्वे नंबरचे गट नंबर झालेले आणि मग गट नंबर मध्ये ते नाहीच. आणि ह्या बहिणा वारंवार अर्ज दिलेले, आता नाही दिले. माझ्या माहितीनुसार खूप काही अर्ज दिलेले त्या बहिणी काय. आणि मी म्हणतो याची सखोल चौकशी झाली पाहिजे. जर कधी माझा ड्रायव्हर जर कधी याच्यात कधी असन ह्या प्रकरणात तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. ह्या माताचा मी ड्रायव्हर असून द्या कोणी असून द्या. पण ज्यांनी बुडाचे आरोप केले
ज्यांनी खासदाराचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. आणि तुम्ही किती कोटीचा अब्रुंचा दावा दाखल करणार? मी आता वकिलाला भेटून करील. मी वकिलाशी चर्चा करून मी आज वकिलाकडे जाणार आहे. वकिलाशी भेटून मी करणार आहे. सातत्याने टार्गेट भुमरे करतायत है ना. त्याला भुमरेशिवाय आहेच तरी कोण. त्याला येऊन जाऊन उडता बसता भुमरे, उडता बसता भुमरे दिसतो. म्हणून मला सांगायचं की भुमरेचं किती टार्गेट केलं, भुमरे हा माणूस यांना पूर्ण उरणार आहे एवढं मी तुम्हाला सांगतो. काय हे आगामी लोकसभेला अंमलबजावणी निवडणुकीला उभं राहणार आहे. त्याच्यापूर्वी सध्याचे जे खासदार आहेत त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न चालू आहे. हा सध्याच्या खासदारांची हे तुम्ही म्हणता ना, अंबादास म्हणला की भुमरेंनीच तर मला नोटीस दिली त्या प्रकरणात. कोणत्या प्रकरणात? विलास बापूच्या. हे बघा कालच आलं. अंबादास वर खोट्या माहिती देतो तुम्हाला. काय आता त्याचं काय संतुलन बिघडलेलं आहे. त्याला ते सगळी सवय लागलेली आहे. ती कोणती बघा ना. आहे का खरं आहे का? नाही नाही अबा हे खरं आहे का खोटं आहे? काल तुम्हाला काय सांगितलं? भुमरे नुसतं सांगतो म्हणतो. अबा हे पहा त्याला नोटीस आलेली आहे की नाही? या ना वाचा ना. हे खरी आहे का खोटी? मी खोटी दाखीत असेल तर माझ्यावर कारवाई करा म्हणा. हा मी काय म्हणतो तुम्हाला, भुमरे परिवारावर संतुलन का बिघडायला लागलं? अरे जिल्ह्यात कोण आहे मग? कोण आहे आणि तुमचे पण आता घोटाळ्याचे मोठे मोठे व्हायला लागले. तुम्हाला आता लाखामध्ये इंटरेस्ट नाही, कोटीमध्येच इंटरेस्ट आहे का? नाही मला 500 कोटी रुपयाचा घोळ केला पांढरा करोडमध्ये. परत आता काढला. अरे मी काय सांगतो तो ऐकून घ्या ना. मी कोणता घोटाळा केला काय ना. आता एखादा समजा तू माझ्यासोबत राहतो राऊत, तो बाहेर काय व्यवहार केला मला माहितीये का? मी दोषी आहे का? पण असे गैरव्यवहार करणारी माणसं सोबत का ठेवता? अरे गैरव्यवहार केलाच नाही, झालाच नाही ना. जर गैरव्यवहार झाला असता तर मी सोबत ठेवणारच नाही ना. हा पण तुम्ही जर एखाद्यानं गैरव्यवहार केलाच नाही, एखादा जावेद दुसऱ्या नावाचा राहू शकत नाही का? संदीपान एखादा दुसरा राहू शकत नाही, विकास राहू शकत नाही. मग काय विकास राऊत नावाचे किती आहे असे? पण वारंवार ते यादव म्हणाले की गेल्या वेळेची जी प्रकरण होतं त्याच्यावर तपास पोलिसांकडे सुरू आहे, पण जाणीवपूर्वक हा तपास थांबवला गेलाय. अरे बाबा ऐकून घ्या ना. त्यांना तर उल्लेख केला ना, त्यांना पत्र दिलं ना. त्यांनी ऐका ना, मध्यंतरी विधानसभा निवडणुकीच्या वेळेस बापूंच्या बाबतीमध्ये प्रसंग घडला. त्यावेळेस त्यांनी जे नाही पाहिजे ते करून बदनामीचा प्रयत्न केला. त्यावेळेस आपण उत्तरेचा दावा केला. आज वर्ष दीड वर्ष झालं त्याच्या प्रकारे. हे काय आली नोटीस, त्याच्या चौकशा झाल्या. ऐक ना, दाखव ना. हे पाय बघ ना. बघतोय मी ते आली नोटीस. बरोबर मग ही कालच आली ना. हो मग मी म्हणतोय की माझ्या ऐकून घे. राऊत कोर्ट आहे. कोर्टात समजून घ्या. कोर्टात प्रकरण गेल्याच्या नंतर किती महिने लागते हे मी काही कोर्ट नाही. बरोबर त्याला उशीर लागतो. पण आली ना नोटीस तर 27 तारीख दिली ना. किती 27/2 दिली ना. मग मला सांगा 27/2 उगाच दिली का? हे अंबादास बोलतोय काय झालं काय नाही. आपण कोर्टात प्रकरण गेल्याच्या नंतर त्याला काही महिने लागते का नाही लागते? मी काय कोर्ट आहे का? लगेच कोर्टात प्रकरण गेलं लगेच उद्याच निकाल द्यायचा? त्याला साक्षी पुरावे तपासा लागते की नाही? हा पण हे दानवेंचा वारंवार तुमची प्रतिमा मलिन करण्याचा हेतू काय नव्हता? दानवेंचा वारंवार आता दानवेकर तुम्हाला सांगतो दानवेचं संतुलन बिघडलेलं आहे. दानवेच्या हातात काहीच राहिलं नाही. जिल्हा गेला, सगळा गेला, सगळं गेलं दानवेच्या हातून. तुम्ही पाहिला असन महानगरपालिका घ्या, जिल्हा परिषद घ्या, नगरपालिका काही राहिलं नाही. आता आमदारकी गेली, तो आमदार होत नाही. आता तुम्हाला सांगतो त्याला ते विरोधी पक्ष नेत्याची ते लावा जावाची त्याला सवय लागलेली. सगळं गेलं, संतुलन बिघडलं. मग कुठेतरी आता त्याला तुम्हाला माहिती आहे या जिल्ह्यात कोणावर आरोप करा त्याला माहिती कोणाला. अरे मीच आता मग नाही आतापर्यंत आहे ना मी कधीच कोणी काही जरी बोललं तर मी कधीच कोणाला उत्तर दिलं नाही. पण मला सांगा जर वारंवार जर मी ही प्रेस आज काय घेतली, मी कधी घेतली घ्यायच्या आधी? मी कधी प्रेस बोलवली का? 35 वर्षात मी प्रेस बोलित नाही. माझ्या विरोधात अनेक जणांना प्रेस बोललेली आहे, पण मी चुकून कधी तुम्हाला सांगतो मी कधीच प्रेस बोलित नाही. मी कधी मीडिया समोर जात नाही. पण आज काय गेलो तर अंबादासना धांदाळ सगळं खोटं
म्हणजे काही नसताना अहो त्यांना अभ्यास करायचा, त्यांना विचारून काही विचारपूस करायची, अधिकाऱ्याशी विचार. या अधिकाऱ्याचे पत्र खोटे आहे का? मग राऊत अधिकाऱ्याचे पत्र जे त्यांनी दिलेले हे का आज दिले का पत्र? मग हे खोटे आहे का? नाही, पण काय 1600 कोटी रुपयामध्ये पूर्ण भूसंपादन झालं आपल्या जिल्ह्यात. आणि मग एकट्या त्या बैचं 1150 कोटी एकर. हा मग ते काय? हा संशोधनाचा विषय तुमचा, हा माझा नाही कोणाचा. संशोधन सुरू झालं आता. हे तुमचा आहे विषय हो संशोधनाचा. अरे मला सांग, एवढा मोठा रोड 10,000 कोटी झाला सगळा. हा? एका जिल्ह्यामध्ये 1500 कोटीचं भूसंपादन झालं, मग 1150 कोटी तुमच्या एका जिल्ह्यात नाही म्हणत, एका बाईचं, आणि एकच पाहिजे. जिल्ह्याचं नाही. जिल्ह्यात लोक आहे ना आणखी. मग मला सांग, एका बाईचे जर 1150 कोटी आहे तर बाकीच्याची किती? हो ना. हा आहे म्हणजे त्याला तर्क आहे की नाही काही बोलायला वगैरे, म्हणजे फक्त उचलली जी लावणी करायला आणि स्वतः हे तुम्हीच बघा आता आहे काय. हा मी नाही. हवा तुम्हाला सांगतो, ठीक आहे आता मी आहे, पण एखाद्या माणसाला विनाकारण याच्यात आयुष्यात उठवणं नाही. हा? पण प्रत्येक घोटाळ्यामध्ये तुम्हाला केंद्र स्थानी ठेवायचं आणि मग मी जर घोटाळेबाज असतो तर तुम्हाला सांगतो हे सिद्ध झालं असतं ना. मग आता त्यांना हे बी सिद्ध करावं ना. आता मी तर म्हणतो की त्यांना आज सांगा की भुमरे आज बोलले प्रेस घेऊन हे खोटे, हे बोलाव. आणि ते बोलले मी बोलतो ना आणखीन. मग या बोलाबोलीमध्ये काय होईल माहिती? बोलाबोली नाही, मी बोलाबोलीच्या भानगडीत नाही. तुम्हाला हे बी सांगतो, मी कधीच प्रेस समोर जात नाही. मी बोलाबोलीच्या भानगडीत नाही. त्याच्यावर आता दुसरा आपण उत्तर जावं या प्रकारे. हे 100%. मी वकिलाला विचारून कितीचा ठोकायचा, मी माझा दावा किती अब्रू नुकसानाचा दावा ठोकायचा मी वकिलाला विचारून ठरेन. आणि जावेदचा ठरेन. कोणता चालतं ते. हवा अनेकांनी आरोप केले, फक्त दानवेंवरती तिथं फळाच्या झाडाला दगड मारते माणूस, बाबलीला मारतं का? अजूनही हा आज उद्याच, आज उद्याच. बंद करा. एकच जाऊ नका.